यानंतर झिरो आवरचा आपला पुढचा विषय सामाजिक आहे, पण मी मगाशी म्हटलं तसं याला सुद्धा राजकीय किनार आहेच. आपल्यातली सहिष्णुता संपत चालली आहे ही दाखवणारी दोन उदाहरणं समोर आली आहेत. काल सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा घोषणा देत राकेश किशोर नावाच्या वकिलाने हे कृत्य केलं. मागे एका निकालामध्ये सरन्यायाधीशांनी कथितरित्या हिंदू देवतांबद्दल काही विधानं केली होती. त्याचा राग मनात ठेवून राकेशनं कोर्टात तमाशा केला. आणि दुसरी घटना आहे मुंबईतली. कस्तुरबा रुग्णालयामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानंतर कक्ष अधिकाऱ्यांवरती भिरकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यावरून आता ठाकरे गट आक्रमकही झालाय. तर रुग्णालयानंही पुस्तक भिरकावणाऱ्या नर्सेसना चौकशीला बोलवलेलं आहे. सरन्यायाधीश गवई यांच्यावरती बूट फेकण्याची घटना राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा आणि काँग्रेसनं आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं केली. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये या घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये इंडिया आघाडीनं आंदोलन केलं. नागपुरामध्ये शरद पवारांच्या पक्षानं हुतात्मा चौकात निदर्शनं केली. धाराशिवमध्ये विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केलं. तर अमरावती, बुलढाण्यामध्ये वकिलांच्या संघटनांनीही विविध मार्गांनी या घटनेचा निषेध केला. सरन्यायाधीशांवर नव्हे तर संविधानावरती हल्ल्याचा हा प्रयत्न होता अशा शब्दात संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षांनीही या घटनेचा निषेधच केलाय. ये जूता जो है ये हमारे मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहब के ऊपर नहीं फेंका है या फेंकने की कोशिश की है. ये जूता हमारे संविधान के ऊपर फेंकने की कोशिश की है, हमारे संविधान के ऊपर. और सत्ता पे वही लोग हैं जो संविधान को मानने को तैयार नहीं, और ये उनके ही चेले चपाटे हैं जो इस प्रकार से काम करते हैं. जेव्हा वकिलांकडे नाहीतर कोर्टाकडे बघतो तशीच भूमिका आमची सर्वांची असते. कारण तिथं अधिकारी नाहीतर वकील नाहीतर कोर्टचे जजेस यांनी कुठेही कुठला विचार घेऊन निर्णय तिथं देणं हे योग्य ठरत नाही. पण जेव्हा प्रशासनामधले लोक सुद्धा जेव्हा भूमिका घ्यायला लागतात तेव्हा आम्हाला भीती वाटते. आणि अशी भूमिका घेतल्यानंतर ह्याचं नुकसान हे गरिबाचंच 100% त्या ठिकाणी होतं. म्हणून जी घटना तिथं घडली ती योग्य नाही. अशा पद्धतीने जर प्रशासनामध्ये सुद्धा एक विचाराचे लोक ते सुद्धा मनुवादी विचाराचे नाहीतर जातीवादला ताकद देणाऱ्या विचाराचे लोक जर जात असतील हे योग्य ठरणार नाही. लोकशाहीला घातक आहे. ज्या नालायक वकिलांनी अशी घटना केली खरं तर त्याला तातडीने जेलमध्ये कोंबलं पाहिजे. बाबासाहेबांची घटना मानणाऱ्या या सर्वोच्च न्यायालयामध्ये असा एखादा वकील जर अशी प्रकार करत असेल तर मला वाटतं त्याला खऱ्या अर्थानं आता न्यायालय आहे, न्यायालयाच्या आवरात असं करता येत नाही. पण अशा माणसाला जोड्यानेच मारलं पाहिजे. हा सर्वोच्च न्यायमूर्तीचा अपमान नाही तर या घटनेचा अपमान आहे.